नमस्कार मित्रांनो, एकलव्य द मॅथ स्कूल या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत। या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एकलव्य द मॅथ स्कूल या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इयत्ता 7वी विषय गणित या विषयातील प्रकरण 3 मसावी व लसावी हे प्रकरण अभ्यासणार आहोत। या प्रकरणाला अभ्यासण्यासाठी सुरुवात करणार आहोत। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सराव संच 10 हा समजून घेणार आहोत, त्यातील काही उदाहरणे सोडवणार आहोत। परंतु तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, सराव संच 10 ला अनुसरून काही संकल्पना आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे। चला तर मग सर्वप्रथम समजून घेऊयात त्याला अनुसरून काही संकल्पना। यातील पहिली संकल्पना विद्यार्थी मित्रांनो आपल्याला समजून घ्यायची आहे, ती म्हणजे मूळ संख्या। First of all, we have to learn the concept prime numbers. मूळ संख्या ही संकल्पना विद्यार्थी मित्रांनो आपण यापूर्वीच्या इयत्तेमध्ये अभ्यासलेली आहे। We learned this concept prime number in the previous standard. So let us revise it. आपण याला एकदा उजळणी करूयात याची की मूळ संख्या म्हणजे नेमकं काय। त्यासाठी काही उदाहरणं मी आपल्या समोर इथं घेतोय। समजा 10, 15, 27, 13, 17 किंवा 37 या काही संख्या मी आपल्या समोर घेतलेल्या आहेत। आता यातल्या मूळ संख्या म्हणजे नेमक्या कोणत्या? विच आर द प्राइम नंबर्स फ्रॉम दीज नंबर्स। आणि हे ओळखण्यासाठी सर्वप्रथम आपण या संख्यांचे विभाजक लिहूयात। लेट अस राइट डाउन द डिवायजर्स ऑफ दीज नंबर्स। विभाजक म्हणजे काय? तर अशा संख्या ज्या संख्यांनी या संख्येला भाग जातो। म्हणजे मला 10 या संख्येचे विभाजक लिहायचे असतील तर 10 ला भाग कोणकोणत्या संख्यांनी जातो त्या संख्या म्हणजे 10 चे विभाजक। द डिवायजर्स ऑफ टेन्स मीन्स द नंबर्स बाय विच वी कॅन डिवाइड द 10। सो 10 चे विभाजक कोणते असतील? तर अर्थात 1 ने प्रत्येक संख्येला भाग जातो, त्यामुळे 1 ही संख्या प्रत्येक संख्येचा विभाजक असतो। द नंबर 1 is the divisor of each and every number. त्यामुळे 10 चा पहिला विभाजक 1 असेल, त्यानंतर 2 ने देखील 10 ला भाग जातो, त्यानंतर 5 ने भाग जातो आणि शेवटची संख्या 10। तरी हे आहेत 10 चे विभाजक। त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला 15 चे विभाजक लिहायचे आहेत। सिमिलरली वी हॅव टू राइट डाउन द डिवायजर्स ऑफ 15. सो बाय विच नंबर वी कॅन डिवाइड द 15? ऑफ कोर्स द फर्स्ट वन इज 1. पहिली संख्या 1 असेल, त्यानंतर 3 ने भाग जातो 15 ला, त्यानंतर 5 ने भाग जातो आणि पुढचा भाग अर्थातच 15 ने जातो। म्हणजे त्याच संख्येने भाग जातोच, शिवाय 1 ने पण प्रत्येक संख्येला भाग जातो आणि इतर मधल्या संख्या। त्याचप्रमाणे 27 या संख्येचे विभाजक काय असतील? विच आर द डिवायजर्स ऑफ 27? 1 असेल, त्यानंतर 3 च्या पाड्यात 27 आहेत, 9 च्या पाड्यात 27 आहेत आणि त्याचबरोबर 27 च्या पाड्यात 27 आहेत। त्यामुळे 27 चे विभाजक 1, 3, 9, 27 असतील। 13 चे विभाजक काय असतील विद्यार्थी मित्रांनो? तर 1 ने 13 ला भाग जातोच, त्याचबरोबर फक्त 13 नेच 13 ला भाग जातो। त्याचबरोबर 17 चे विभाजक काय असतील? 1 आणि 17, कारण 17 ही संख्या इतर कुठल्याही पाड्यामध्ये नाही। आणि 37 चा ही विचार आपण जर केला तर 37 ला 1 ने भाग जाईल आणि अर्थातच 37 ने देखील भाग जाईल। तर विद्यार्थी मित्रांनो इथे आपण 6 संख्या विचारात घेतल्या। 6 संख्यांचे आपण विभाजक इथे लिहिलेले आहेत। वी हॅव रिटन द डिवायजर्स ऑफ 6 नंबर्स हियर. फ्रॉम दीज 6 नंबर्स ऑब्झर्व द लास्ट 3 नंबर्स. शेवटच्या 3 संख्यांचं आपल्याला निरीक्षण करायचंय। यात आपल्या लक्षात आलं असेल की वरच्या 3 संख्या जर आपण विचारात घेतल्या, याच्यामध्ये त्या संख्येला 1 ने भाग जातोय, त्याच संख्येने भाग जातोय, या व्यतिरिक्त इतर काही संख्यांनी भाग जातोय। पहा, म्हणजे 1 सगळीकडे आहेच, 10 इथे 10 आहे, 15 इथे 15 आहे, 27 इथेही 27 आहे, परंतु इतर संख्यांनी देखील त्यांना भाग गेलेला आहे। परंतु खालच्या 3 संख्यांचा जर आपण विचार केला, 13, 17, 37 या संख्यांना मात्र 1 ने आणि फक्त त्याच संख्यांनी भाग जातोय। म्हणजे 13 ला 1 आणि 13 नेच भाग जातोय, 17 ला 1 आणि 17 नेच भाग जातो,
37 ला देखील 1 आणि 37 नेच फक्त भाग जातो, इतर कुठल्याही संख्येने त्याला भाग जात नाही. आणि म्हणूनच अशा संख्यांनाच आपण मूळ संख्या असे संबोधतो, म्हणजेच प्राईम नंबर्स. दीज आर द प्राईम नंबर्स. म्हणजेच मूळ संख्येची व्याख्या काय करता येईल विद्यार्थी मित्रांनो? तर अर्थातच अशा संख्या ज्यांना फक्त 1 ने आणि त्याच संख्यांनी भाग जातो, अशा संख्यांना आपण मूळ संख्या म्हणतो. द प्राईम नंबर्स आर द नंबर्स विच आर डिव्हिजिबल बाय ओनली 1 ऑर इटसेल्फ. लक्षात घ्या, या संख्या मूळ संख्या आहेत. मूळ संख्यांना फक्त 1 ने आणि त्याच संख्येने भाग जातो, इतर कुठल्याही संख्येने भाग जात नाही. तर इथं आपण मूळ संख्या, प्राईम नंबर्स ही संकल्पना समजून घेतलेली आहे. मला वाटतं याच्यामध्ये आपल्याला शंका नसाव्यात की मूळ संख्या म्हणजे नेमकं काय, कारण ही संकल्पना आपण मागील इयत्तांमध्ये अभ्यासलेली आहे. आता फक्त आपण त्याचं दृढीकरण केलेलं आहे. तर ही झाली मूळ संख्या. यालाच अनुसरून आणखीन एक संकल्पना आपल्याला अभ्यासायची आहे, ती म्हणजे सहमूळ संख्या, ज्याला आपण को प्राईम नंबर्स असं म्हणतो. सहमूळ संख्या, को प्राईम नंबर्स. आता सहमूळ संख्या म्हणजे नेमकं काय, तर पुन्हा आपल्याला काही उदाहरणांच्या साहाय्याने सहमूळ संख्या ही संकल्पना समजून घ्यायची आहे. पहा, त्यासाठी पुन्हा मी उदाहरण लिहितो इथे. आता आपण एका उदाहरणामध्ये 2 संख्यांचा विचार करणार आहे. समजा आपण पहिल्या उदाहरणामध्ये 10 आणि 21 या 2 संख्या विचारात घेतल्या. पुन्हा आपल्याला त्याचे विभाजक लिहायचे. अगेन वी हॅव टू राईट डाऊन द डिवायजर्स ऑफ बोथ द नंबर्स. 10 चे विभाजक काय असतील? अर्थातच 1, 2, 5 आणि 10. आणि 21 चे विभाजक काय असतील? तर अर्थात 1, 3, 7 आणि 21. 21 ला याच संख्येने भाग जातो. 1 ने जातो, 3 ने जातो, 7 ने जातो आणि 21 ने जातो. तर हे एक उदाहरण झालं. आता इथे आपल्या लक्षात आलं असेल विद्यार्थी मित्रांनो, आपण 2 संख्यांचे विभाजक लिहिले, 10 आणि 21. या 2 संख्यांचे जे विभाजक आपण लिहिलेले आहेत, लुक ॲट द डिवायजर्स ऑफ बोथ द नंबर्स विच इज द कॉमन डिवायजर इन बोथ द नंबर्स. दोनही संख्यांचा सामायिक विभाजक कोणता आहे? तर आपल्या लक्षात आलं असेल इथे 1 ही संख्याच फक्त या दोनही संख्यांचा सामायिक विभाजक आहे. आपण आणखीन एक उदाहरण पाहूयात. दुसरं उदाहरण घेऊयात. समजा 15 आणि 12. 15 चे विभाजक लिहित असताना अर्थातच 1, 3, 5 आणि 15. 12 चे विभाजक 1, 2, 3, 4, 6 आणि 12. आता या दोनही संख्यांचे विभाजक जर आपण पाहिले, जस्ट ऑब्झर्व द डिवायजर्स ऑफ बोथ द नंबर्स अगेन हियर and find out which are the common factors, which are the common divisors, sorry not factors. तर इथे या दोनही संख्यांचे विभाजक जर आपण पुन्हा पाहिले तर कोणत्या संख्या आपल्याला सामायिक दिसत आहेत? तर इथे पहा, 1 ही संख्या सामायिक आहे, 3 ही संख्या देखील सामायिक आहे. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, या 2 संख्या 2 उदाहरणांमध्ये जर आपण संख्या पाहिल्या तर पहिल्या उदाहरणातील संख्यांना आपण सहमूळ संख्या म्हणू शकतो. दीज आर द को प्राईम नंबर्स. पण यांना मात्र आपण सहमूळ संख्या म्हणू शकत नाही. याचं कारण आपल्या लक्षात आलं असेल की या 2 अशा संख्या आहेत ज्यांच्या विभाजकांमध्ये 1 व्यतिरिक्त आणखीन एखादी संख्या सामायिक आहे. परंतु पहिल्या 2 संख्या, पहिल्या उदाहरणातील दोन्ही संख्या आपण जर पाहिल्या तर त्या दोनही संख्यांच्या विभाजकांमध्ये एकच संख्या सामायिक आहे आणि ती म्हणजे 1. त्यामुळे अशा प्रकारच्या संख्यांना आपण सहमूळ संख्या म्हणतो. म्हणजेच अशा 2 संख्या ज्या 2 संख्यांच्या विभाजकांमध्ये 1 हाच अंक फक्त सामायिक असतो, अशा संख्यांना सहमूळ संख्या म्हणतात.
if in a pair of two numbers, if the divisors of two numbers there is only one common digit, that is 1, then that pair is said to be the co-prime numbers. Remember that. तर अशा प्रकारच्या संख्यांना आपण सहमूळ संख्या असे म्हणू शकतो. तर ही संकल्पना आपण देखील लक्षात घ्यायची आहे की सहमूळ कशाला म्हणायचं आहे, ज्यांच्यामध्ये फक्त एक हाच अंक, त्यांच्या विभाजकांमध्ये एक हाच अंक सामायिक असतो, अशा संख्यांना आपण सहमूळ संख्या असे म्हणू शकतो. म्हणजे आपण दोन संकल्पना पाहिल्या, एक मूळ संख्या आणि आता सहमूळ संख्या, प्राइम नंबर्स अँड को प्राइम नंबर्स. मूळ संख्या म्हणजे अशा संख्या ज्या संख्यांना फक्त त्याच संख्येने किंवा एकने भाग जातो, आणि सहमूळ संख्या अर्थात इथे जोड्या आहेत. सहमूळ संख्यामध्ये दोन संख्या असतात, अशा दोन संख्या ज्यांच्या विभाजकांमध्ये एक हीच संख्या फक्त सामायिक असते, इतर कुठलीही संख्या सामायिक असू शकत नाही, अशा संख्येला आपण सहमूळ संख्या म्हणतो. ही दुसरी संकल्पना. आता जोडमूळ संख्या. पहिल्या दोन संकल्पना आपण समजून घेतल्या, मूळ संख्या आणि सहमूळ संख्या. अर्थात आपल्या लक्षात आलं असेल, मूळ संख्या ही संकल्पना पूर्णतः वेगळी आहे आणि सहमूळ संकल्पना पूर्णतः वेगळी आहे. आता जोडमूळ संख्या. जोडमूळ संख्या ही कुठेतरी मूळ संख्येशी निगडीत आहे. आपण मूळ संख्या पाहिल्या, मी जर समजा आपण सुरुवातीच्या काही मूळ संख्या लिहिल्या, समजा एक ही संख्या संयुक्त ही नाही आणि मूळ देखील नाही, त्यामुळे एक ही संख्या आपण विचारात घेऊ शकत नाही. तिथून पुढे जर आपण मूळ संख्या लिहिल्या तर 2, 3, 5, 7, त्यानंतर 11, 13, 17, 19, 23, 29, 31 अनंतापर्यंत अशा आणखी अनेक मूळ संख्या आपण लिहू शकतो. सो दीज आर द सम प्राइम नंबर्स हियर. 2, 3, 5, 7, 11, 13 प्राइम नंबर्स म्हणजे मूळ संख्या. म्हणजे आपण सुरुवातीला संकल्पना शिकलो की अशी संख्या ज्या संख्येला फक्त एक किंवा त्याच संख्येने भाग जातो. म्हणजे या सगळ्या संख्या जर आपण पाहिलं तर यातल्या प्रत्येक संख्येला फक्त आणि फक्त त्याच संख्येने किंवा एकने भाग गेलेला आहे. त्यामुळे या मूळ संख्या आहेत, यामध्येच आपल्याला जोडमूळ संख्या पाहायच्या आहेत. जोडमूळ संख्या म्हणजे पुन्हा दोन संख्यांचा आपण विचार करतोय विद्यार्थी मित्रांनो. तर यातल्या जोडमूळ संख्या कोणत्या, तर पहा, अशा मूळ संख्या ज्यांच्यामध्ये फक्त 2चा फरक आहे. पुन्हा मी सांगतोय, अशा मूळ संख्या ज्यांच्यामध्ये 2चा फरक आहे. We have to find out such two prime numbers such that the difference between those two prime numbers is equal to 2. The difference is equal to 2. तर पहा, ज्या दोन मूळ संख्यांमध्ये 2चा फरक आहे, इथे पहा 5 आणि 7, ह्या दोन मूळ संख्या आहेत परंतु त्यांच्यामध्ये 2चा फरक आहे. म्हणजे 7तून 5 वजा केल्यास 2 येतात. तर ही एक जोड मूळ संख्यांची जोडी झाली. दिस इज द पेअर ऑफ ट्विन प्राइम नंबर्स. त्याचप्रमाणे आणखी कोणती जोडी सांगता येईल, तर 11 आणि 13 ही देखील एक जोड मूळ संख्या आहे, ट्विन प्राइम नंबर्स. 17 आणि 19, यस, ही देखील एक जोड मूळ संख्या आहे. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, इथून पुढचं काम तुम्ही करायचे. 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या शोधून काढा आणि त्यातल्या जोडमूळ संख्या शोधा. म्हणजे अशा मूळ संख्या ज्यांच्यामध्ये 2चा फरक आहे, तर अशा संख्यांना आपण जोडमूळ संख्या म्हणजेच ट्विन प्राइम नंबर्स असे म्हणतो. तर इथे विद्यार्थी मित्रांनो, आपण मसावी आणि लसावी या पाठाला अनुसरून, या प्रकरणाला अनुसरून त्यातील सराव संच 10 याच्या दृष्टिकोनातून 3 संकल्पना महत्त्वाच्या शिकलेलो आहोत. मूळ संख्या, सहमूळ संख्या आणि जोडमूळ संख्या. प्राइम नंबर्स, co-prime numbers and twin prime numbers. Prime numbers are the numbers which are divisible by itself or 1. मूळ संख्या म्हणजे अशी संख्या जिला फक्त त्याच संख्येने किंवा एकने भाग जातो. त्यानंतर सहमूळ संख्या, याच्या अगोदरची संकल्पना आपण शिकलो, त्यामध्ये अशा दोन संख्या आपण विचारात घेतल्या ज्यांच्या विभाजकांमध्ये फक्त एक हीच संख्या सामायिक असते. सहमूळ संख्या, co-prime numbers are the pair of numbers such that the divisors of both the numbers there is only
one common digit, that is 1. Such number, such pair is said to be the co-prime numbers. And the last one, twin prime numbers, जोड मूळ संख्या शेवटची संकल्पना. या सगळ्या मूळ संख्या आहेत लक्षात ठेवा जोड मूळ संख्येमध्ये. तसं सहमूळ संख्येतल्या सगळ्या संख्या मूळ संख्या असतीलच असं नाही, परंतु जोड मूळ संख्येमध्ये मात्र सर्व संख्या मूळ संख्याच असणार आहेत. फक्त अशा जोड्या घ्यायच्या ज्यांच्यामध्ये फरक 2 आहे. तर या जोडमूळ संख्या इथं आपण समजून घेतलेल्या आहेत. तर मला वाटतं या तीनही संकल्पना आपल्याला समजलेल्या असतील. याला अनुसरून आता आपण सराव संच 10 सोडवणार आहोत. तर इयत्ता 7वी गणित विषय प्रकरण 3 मसावी लसावी यातील सराव संच 10 आपण सोडवत आहोत. यातील पहिला प्रश्न आपल्याला विचारलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, जी संख्या मूळ नाही आणि संयुक्तही नाही अशी संख्या कोणती? मला वाटतं मी आत्ताच तुम्हाला उत्तर दिलं होतं. अशी एकमेव संख्या आहे जी मूळ संख्या देखील नाही आणि संयुक्त संख्या देखील नाही, म्हणजेच मूळ संख्या नाही आणि संयुक्तही नाही. अशी एकमेव संख्या आहे आणि ती म्हणजे 1. ही एकच संख्या अशी आहे जिला आपण मूळ संख्या देखील म्हणत नाही आणि संयुक्त संख्या देखील म्हणत नाही. आता दुसरा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, दुसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला काही संख्यांच्या जोड्या दिलेल्या आहेत आणि त्यातील सहमूळ संख्यांच्या जोड्या ओळखा असं सांगितलेलं आहे. तर सहमूळ संख्यांच्या जोड्या ओळखा. दुसरा प्रश्न आपल्याला दिलेला आहे सहमूळ संख्यांच्या जोड्या ओळखा. त्यातली पहिली जोडी आपल्याला दिलेली आहे 8 आणि 14. पहा विद्यार्थी मित्रांनो, सहमूळ संख्या म्हणजे को प्राइम नंबर्स. आय टोल्ड यू दॅट द पेअर ऑफ नंबर्स आर सेड टू बी द को प्राइम नंबर्स इफ there is only one common digit in the divisors of both the numbers, that is 1. दोनही संख्यांच्या विभाजकांमध्ये 1 हाच अंक सामायिक असेल तर त्याला आपण सहमूळ संख्या म्हणू शकतो. म्हणजेच आपल्याला त्या संख्यांचे विभाजक लिहावे लागतील. मग आपण 8 आणि 14 चे विभाजक लिहूयात. 8 चे विभाजक असतील पहा 1 2 4 8 आणि 14 चे विभाजक असतील 1 2 7 आणि 14. इथे 1 ही संख्या सामायिक आहे, त्याचबरोबर 2 देखील सामायिक आहे. 1 व्यतिरिक्त इतर संख्या सामायिक आहे, त्यामुळे याचं उत्तर असेल सहमूळ नाही. दिस पेअर ऑफ नंबर इज नॉट अ को प्राइम नंबर. तर याला आपण सहमूळ संख्या म्हणू शकत नाही. यातीलच दुसरं उदाहरण विद्यार्थी मित्रांनो, दुसरं उदाहरण आपल्याला दिलेलं आहे 4 आणि 5. तर पुन्हा आपल्याला 4 चे विभाजक लिहावे लागतील. 4 चे विभाजक आहेत 1 2 4 आणि 5 चे विभाजक आहेत 1 आणि 5. आता इथं मात्र आपल्या लक्षात आलं असेल या दोनही संख्यांच्या विभाजकांमध्ये 1 हाच अंक फक्त सामायिक आहे आणि म्हणून याला आपण सहमूळ आहेत असं म्हणू शकतो. These are the co-prime numbers. या दोनही संख्या सहमूळ आहे कारण त्यांच्यामध्ये 1 हाच अंक फक्त सामायिक आहे, इतर कुठलाही अंक सामायिक नाही. इथे मात्र 1 व्यतिरिक्त आणखीन एक अंक सामायिक होता, त्यामुळे त्या सहमूळ नाहीत. इथे मात्र सहमूळ आहेत. तर मला वाटतं ही संकल्पना आपल्याला समजलेली असेल. या प्रश्नातली इतर 2 उदाहरणं तुम्ही सरावासाठी सोडवायची आहेत. पहिली 2 उदाहरणं आपण इथं सोडवलेली आहेत. तर आता आपण वळूया. तिसरा प्रश्न आपल्याला विद्यार्थी मित्रांनो दिलेला आहे 25 ते 100 पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची यादी करा आणि त्या किती आहेत ते लिहायच्या आहेत. अर्थातच 25 पासून सुरुवात करायची आहे, म्हणजे 25च्या पुढे आपल्याला अशा संख्या शोधायच्या आहेत ज्याला कुठल्याही इतर संख्येने भाग जात नाही, फक्त 1 ने आणि त्याच संख्येने भाग जातो. अशा संख्या आपल्याला 100 पर्यंतच्या शोधायच्या आहेत आणि त्या किती आहेत ते लिहायचं आहे. चला तर मग आपण सुरुवात करूयात.
तर इथे विद्यार्थी मित्रांनो आपण 25 ते 100 मधील मूळ संख्या सगळ्या लिहिलेल्या आहेत. तर आता आपण मोजूयात किती आहेत त्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 म्हणजेच 25 ते 100 या अंकांमधील एकूण मूळ संख्या किती आहेत तर अर्थातच 16 आहेत. तर या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो 25 पासून आपल्याला 16 पर्यंतच्या मूळ संख्या इथे आपण लिहिलेल्या आहेत. आता आपण वळूयात चौथ्या प्रश्नाकडे. चौथा प्रश्न आपल्याला दिलेला आहे पहा. 51 ते 100 पर्यंतच्या सर्व जोड मूळ संख्या. नाउ हिअर वी हॅव टू राईट डाऊन द ट्विन प्राइम नंबर्स फ्रॉम 51 to 100. तर इथे आपल्याला वरील उत्तराचाच उपयोग होऊ शकतो. 51 ते 100 मधील जोड मूळ संख्या. We have to write down the twin prime numbers from 51 to 100. 51 पासून 100 पर्यंतच्या जोड मूळ संख्या म्हणजे मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे अशा मूळ संख्या ज्यांच्यामध्ये 2चा फरक आहे. मग त्या कोणत्या आहेत पहा. 51च्या पुढे आपल्याला पाहिजेत म्हणजे इथून पुढे पहिली जोड मूळ संख्या आहे 59 61 म्हणजेच इथं पहिलं उत्तर येईल पहा 59 व 61. आणखीन पुढची जोडी कोणती येईल त्यानंतर 71 आणि 73. 71 व 73 ही दुसरी जोडी असेल. त्यानंतर 79 83 89 याच्यामध्ये पुढे मात्र कुठलीही जोड मूळ संख्या नाही. त्यामुळे 51 ते 100 मध्ये जोड मूळ संख्या फक्त 2च जोड्या आहेत 59 व 61 आणि 71 व 73 या जोड मूळ म्हणजेच अशा मूळ संख्या आहेत ज्यांच्यामध्ये 2चा फरक आहे. तर इथे आपण तिसरा आणि चौथा प्रश्न संपवलेला आहे. आता वळूयात आपण पाचव्या प्रश्न आहे. 1 ते 50 या अंकांमधील सहमूळ संख्यांच्या 5 जोड्या लिहायच्या. वी हॅव टू राईट डाऊन द को प्राइम नंबर. सहमूळ संख्या म्हणजे तुम्हाला मी सांगितलं अशा 2 संख्या ज्यांच्या विभाजकांमध्ये 1 हाच अंक सामायिक असेल. तर यातलं एक उदाहरण मी इथं तुम्हाला लिहून दाखवतोय. मगाशी आपण घेतलेलं होतं. समजा पहिलं उदाहरण मी लिहिलं 2 व 3. कारण 2चे विभाजक आपण लिहिले तर 1 आणि 2 येतील आणि 3चे विभाजक 1 व 3 येतील ज्यामध्ये 1 हीच संख्या सामायिक आहे. अशी ही सहमूळ संख्यांची पहिली जोडी. आणखी एक जोडी मी इथे लिहू शकतो. समजा 5 व 7. 5चे विभाजक आहेत 1 आणि 5 आणि 7चे विभाजक आहेत 1 आणि 7. त्यामुळे 5 आणि 7 ही देखील एक सहमूळ संख्या आहे. अशाच सहमूळ संख्यांच्या जोड्या आता उर्वरित तुम्ही शोधायच्या आहेत. म्हणजेच त्याचे विभाजक शोधा. ज्या संख्यांच्या विभाजकांमध्ये 1 हाच अंक सामायिक असेल अशा संख्या म्हणजे सहमूळ संख्या. आता वळूयात सहाव्या प्रश्नामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपल्याला विचारलेलं आहे मूळ संख्यांपैकी समसंख्या कोणत्या. आपल्या लक्षात आलं असेल समसंख्येच्या व्याख्येतच आपण शिकलेलो आहोत. ज्या संख्यांना 2 ने भाग जातो त्या सगळ्या समसंख्या असतात. म्हणजे सगळ्या समसंख्यांना 2 ने भाग जातोच आणि शिवाय 1 ने भाग जातो. त्यामुळे त्या मूळ संख्या असू शकत नाही. मग सम असणारी मूळ संख्या एकमेव आहे ती म्हणजे विद्यार्थी मित्रांनो 2 ही एकमेव अशी संख्या आहे जी सम देखील आहे आणि मूळ देखील. इट इज ओनली युनिक प्राइम इव्हन नंबर विच इज डिव्हिजिबल बाय इटसेल्फ अँड 1. इतर मात्र समसंख्यांना आपण मूळ संख्या म्हणू शकत नाही. तर विद्यार्थी मित्रांनो इथे आपण सराव संच 10 पूर्ण केलेला आहे. मला अपेक्षा आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल आणि जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. त्याचबरोबर अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स युनिट टेस्टच्या लिंक्स मिळण्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून आपला एकलव्य हा टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका. धन्यवाद.